आत्मा मालिक भरतीपूर्व केंद्राला पुन्हा एक मोठं यश मिळालं असून अथर्व रामदास सांबारे यांची भारतीय सैन्यात यशस्वी निवड झाली आहे. अथर्व हा सर्वसामान्य कुटुंबातून येणारा विद्यार्थी असून अथर्वची आई कल्पना रामदास सांबारे या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. तर वडील रामदास नाना सांबारे हे शेती व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही कुटुंबियांनी अथर्वच्या स्वप्नांना नेहमीच खंबीर पाठिंबा दिला. भारतीय सैन्यात भरती होण्याच्या उद्देशानं अथर्वने कमवा व शिका योजनेअंतर्गत आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात कोकमठाण येथे सलग 8 महिने कठोर प्रशिक्षण घेतलं. यावेळी भरतीपूर्व केंद्राच्या माध्यमातून पुंतांबा गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली असून याप्रसंगी भाऊसाहेब गगे, शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब मातंग, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत वाटेकर, रामचंद्र पवार, नितीन सांबारे, टाकळी गावचे सरपंच संदीप देवकर, कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत कडू, डॉक्टर गोरक्षनाथ गगे, डॉक्टर संदीप गोडगे, प्रताप वहाडणे, बबलू गगे, सिद्धार्थ झोजे, राकेश महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सदस्य यांच्या वतीनं अथर्व सांबारे यांच्या आईवडिलांचा सन्मान करण्यात आला. मला देशसेवा करण्याची संधी मिळाली असून हे माझं भाग्य समजतो. अतिशय बिकट परिस्थितीत मी प्रशिक्षण पूर्ण केलंय. या दरम्यान मला आत्मा मालिकेतील सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. परमपूज्य सद्गुरू माऊलींचे आशीर्वादामुळं माझी सैन्यात निवड झाली आहे, असे भावनिक उद्गार अग्निवीर अथर्व सांबारे यांनी काढले. खेडेगावातील विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी भारतीय सैन्य दल तसेच पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुधीर नाकाडे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार मनोजकुमार गुजराती यांनी केलं, तर प्रवीण पठारे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं श्रीमान साईनाथजी वरपे सर आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार मानण्यात आले व त्यांचा सन्मानही करण्यात आला. अथर्व याच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपे सर, निवृत्त सैनिक प्रवीण पठारे, चितन गिरमे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील, खाटेकर सर व खाटेकर मॅडम, अधीक्षक अजय खरात सर तसेच आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील सर्व स्टाफ यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अथर्व सांबारे यांचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. तसेच संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापिका पटेल माई मॅडम, सर्व प्राचार्य, व्यवस्थापक यांनी देखील अभिनंदन केलं. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण.